हाय हॅलो नमस्कार. आणखीन एका छोट्याशा व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत. काल सांगितल्याप्रमाणे आज आम्ही निघालो आहोत पुण्यामध्ये खरेदी करण्यासाठी. दिवाळी झाल्यानंतर पुन्हा एकदा खरेदी कशासाठी ते मी तुम्हाला सांगणारच आहे पुढे व्हिडिओमध्ये. त्याच्या आधी घरातली सर्व कामं वगैरे उरकली आणि मुलांना घेऊन आम्ही निघालो आहोत साडीच्या शॉपमध्ये. तर मला साड्या खरेदी करायच्या आहेत. इथं आदल्या दिवशीसुद्धा आम्ही साड्या आणायला गेलो होतो. आमच्या घरच्या जवळच साडीचं खूप छान असं दुकान आहे, अमृता सिल्क म्हणून. तिथं जाऊन पहिले साड्या बघून आले मी, तर तिथं मला खूप जास्त महाग वाटल्या, खूप कॉस्टली वाटल्या. जी साडी मला घ्यायची होती ती साडीची किंमत 7 ते 8 हजार तिथं होती. तर तीच साडी मला मूळचंदमध्ये बघून यायचं होतं कितीपर्यंत प्राईज आहे ती. तर साऱ्याला घरीच ठेवलं आणि घरापासून एक 5 मिनिटाच्या अंतरावरच ते अमृता सिल्क साडीचे दुकान आहे. तिथं म्हटलं बघून यावं. आहोनसुद्धा आज टायमिंग होता, त्याच्यामुळे मग लाडूला घेऊन आम्ही तिघंजण निघालो. 10-15 मिनिटात लगेच येणार होतो. सायराजने मला त्याने सांगितलं मला चॉकलेट घेऊन ये, तर त्याला चॉकलेट घेऊन येते म्हणले. तर तो घरी बसला शांत आणि आम्ही निघालो दुकानामध्ये. तर बघितल्या साड्या त्यांनी भरपूर व्हरायटीसुद्धा दाखवल्या. मला जी साडी घ्यायची होती साऊथ इंडियन पॅटर्नमधून आरे वर्कमधून, ती साडीची किंमत इथं मला खूप जास्त वाटली. त्याच्यामुळे मग मी इथं खरेदी केली नाही. आमचे 10-15 मिनटं इथं गेले आणि लाडू इथं गेल्या गेल्या बघा असा बाहेर पडतो ना, त्याच्यामुळे खूप जास्तीची भीती वाटते आम्हाला. त्याच्या टायमिंगला खरेदी करायला गेलो तेव्हा मूळचंदमध्ये ह्या साडींची किंमत एकदम अर्धीच होती. त्याच्यामुळे म्हटलं चला इथं बघून यावं, जर आपल्या बजेटमध्ये बसत असेल तर घ्यावे, कारण पुण्यामध्ये जाणं शक्य होत नाही ना गर्दीमुळं. त्याच्यामुळे म्हटलं जवळ असलेल्या शॉपमध्ये जाऊन बघावं. बघतोय तर काही आवडच्या सव्वा किमती लावून ठेवलेल्या आहेत यांनी. मूळचंदमधून घ्यायची सवय लागलेली आहे आणि पाहिजे तशी साड्या, पाहिजे तशी व्हरायटी आपल्याला मूळचंदमध्ये मिळते. मग इथं काही साडी घेतली नाही. मग पुन्हा घरी आलो, सायराला खायला वगैरे घेऊन दिलं आणि दुसऱ्या दिवशी मग आम्ही दुपारी ड्युटीवरून आल्यानंतर 3-3:30च्या टायमिंगला आम्ही इथं पुण्यामध्ये गेलो. तुम्ही बघू शकता इथं पाऊस लागलेला आहे, झिमझिम असा पाऊस सुरू आहे, खूप मोठाही नव्हता. इथं मागं बघा पुणे महानगरपालिका आहे, पलीकडे भिडे पूल आहे आणि इथं मस्त शनिवारवाड्याच्या अलीकडच्या चौकामध्ये आम्ही चाललो आहोत. तिथून पुण्यामध्ये जायचं म्हटलं ना तर वेळच काढावा लागतो. 3 ते 4 तास आरामशीर आपल्या इथं निघून जातात. लाडूला घेऊन आम्ही निघालो. सायराला माझ्या दिदीच्या घरी सोडलं आणि इथं बघा हा शनिवारवाडा आहे. तुम्ही कधी पण या इथं पुण्यामध्ये 12 महिने आठवड्यांचे 7ही दिवस या. कधी पण आले तरी तुम्हाला इथं गर्दीच पाहायला मिळते. कधीच पुन्हा असं कमी गर्दी असं कधी असं नसतंच. आणि गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी सुद्धा खूप इथं गर्दी असते पुण्यामध्ये. आमच्या घरापासून जवळच आहे, पण खरेदी वगैरे सगळी काही असते ते आम्ही इकडूनच करतो. पण गर्दीमुळे लहान मुलं असल्यामुळे जास्त काही येणं होत नाही. छान असं गणपती बाप्पांचं दर्शन करून घेतलं. तुम्ही सुद्धा बघा गणपती बाप्पाचं दर्शन करून घ्या. बघा किती प्रसन्न वाटते आणि छान असं मंदिर पण आहे आपल्या गणपती बाप्पांचं. छान दर्शन करून घेतल्यानंतर मूळचंदला गेलो. तुम्ही इथं बघू शकता गर्दी. बापरे बाप, एवढी गर्दी ना. दिवाळीत पण अशीच गर्दी होती आणि आतासुद्धा अशीच गर्दी आहे. तर आम्हाला वाटलं दिवाळीनंतर थोडंसं कमी असेल गर्दी, पण तसं काही नाही, गर्दी भरपूर होती. 3-4 मजले आम्ही वरती चढून गेलो. जी व्हरायटी आम्हाला पाहिजे होती ती 3ऱ्या मजल्यावरती होती. मग तिकडं वरती चढून गेलो आम्ही. हवी त्याची साडी मला इथं मिळाली आणि आमच्या बजेटमध्ये सुद्धा ती साडी बसली. साऊथ इंडियनमधून आरे वर्कमधूनच मला साडी घ्यायची होती, गोल्ड कलरची, गोल्ड किंवा सिल्वर कलरमधून. पाहिजे तशी मला साडी इथं मिळाली आणि भरपूर अशा व्हरायटीज आम्हाला इथं मिळाल्या आणि त्याच प्राईजमध्ये तेच कापड, तेच आरे वर्क वगैरे सर्व तेच जे आम्ही तिकडं बघित होतो ते आमच्या इकडं आणि खूप कमी प्राईजमध्ये, म्हणजे अर्ध्या प्राईजमध्ये आम्हाला ही साडी भेटून गेली. आणि गर्दीतही बघू शकतो तुम्ही, या गर्दीतून मस्त छान अशी साडी म्हणजे चॉईस करून घेतली मी आणि लाडूला बघत होते. हे बघा हे अशा गोल्ड कलरच्या त्यांनी भरपूर व्हरायटी आम्हाला दाखवल्या. तर ही साडी मी फायनल केली. घरी गेल्यावर तुम्हाला दाखवणारच आहे व्हिडिओ मी. तर बघू शकता तुम्ही मस्त अशी याला पिंक कलर आहे बघा, लाईट पिंक आणि गोल्ड शेडमधून आहे साडी ही. भरपूर अशा व्हरायटी बघितल्यानंतर फायनली साडी चॉईस केली आणि घरी यायला निघालो. लाडूने दुकान पूर्ण असं डोक्यावरती घेतलं होतं. इतका मस्ती करत होता, भरपूर मस्ती करत होता तो. एका जागेवर बसायला काही शांतच नव्हता. पहिल्यांदा ही अशी साडी घेतलेली आहे मी. कशी वाटते ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तुमच्याकडे अशी साडी आहे का ते सुद्धा कमेंटमध्ये नक्कीच सांगा. माझ्याकडे अशी साडी नाही आहे, मी पहिल्यांदाच घेतली अशी गोल्डमधून, साऊथ इंडियनमधून. आणि घरी यायला निघालो तेव्हा बघा लाडू तो खूप मस्ती करत होता, बिलकुल रडत होता एकदम. गर्दीमधून कशा तरी आम्ही घरी आलो. खूप दमल्यासारखं झालं, ट्रॅफिक पण खूप लागलं येताना. घरी आल्यानंतर पहिले छान फ्रेश होऊन घेतलं, लगेच स्वयंपाकाला लागले. तव्यामध्ये अंड्याची चटणी पोळ्या बनवून घेतल्या. आहोंना मुलांना खूप जास्त आवडतात. सर्व काम वगैरे उरकून घेतलं. चला तुम्हाला दाखवते शॉपिंग आणि गिफ्ट्स काय काय घेतले. चला. नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्वजण? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी हर्षदा तुमचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. तर दिवसभराची कामं उरकून आता वाजलेली आहे जवळजवळ 2:30. सकाळची कामं भरपूर असतात, धुणं भांडी झाडून पुसून मुलांचं खाणेपिणं वगैरे सगळं झालेलं आहे. आता निवांत बसून म्हणलं तुम्हाला दाखवावं काय काय गिफ्ट मिळालेले आहेत आणि काल काय खरेदी केली पुण्यामध्ये जाऊन. तर चला बघूया त्याकडून काय गिफ्ट मिळालं ते दाखवते झटपट. त्यांनी सुद्धा मला खूप छान गिफ्ट दिलेलं आहे बघा. जो भाऊबीजेला मी पर्पल कलरचा ड्रेस घातला होता ना, तो तर तुम्ही बघितलेलाच आहे. हे बघा,
मस्त असा पर्पल कलरचा ड्रेस इथं मी घातला होता. खूप सुंदर असा ड्रेस आहे बरं का. सुंदर असा फ्लिपकार्टवरून त्यांनी मला ड्रेस मागवला होता. मला न सांगताच त्यांनी पहिल्यांदा ऑनलाईन खरेदी केली होती. तर खूप छान येतोय मला हा ड्रेस आणि एकदम फिटिंगमध्ये व्यवस्थित बसला. ह्याच्या बाहीला सुद्धा छान अशी डिझाईन आहे आणि मस्तच कलर आहे. पर्पल कलर माझ्याकडे नव्हता आणि मला खूप जास्त आवडला आणि खूप छान सुद्धा दिसतोय घातल्यानंतर. याच्या गळ्याला बघू शकता तुम्ही, मस्त अशी गोल्डनमध्ये खूप सुंदर अशी डिझाईन आहे. तर हा ड्रेस मला खूप प्रचंड आवडला आणि त्याची ओढणी सुद्धा छान खूप मस्त आहे अशी ओढणी. शिफॉनमधून आहे आणि लांब पण आहे, खूप खूप सुंदर आहे. आणि याच्यावरती प्लाझो पॅन्ट आहे, इलास्टिक वगैरे आहे याला आणि हा पॅन्ट पण खूप सुंदर आहे अशी. तर छान असे गिफ्ट मिळालेले आहेत मला. दरवर्षी आमच्या आहो मला पैसे देतात, तुला काय घ्यायचे ते घेऊन ये, साडी वगैरे नाही का. तर ह्यावेळेस त्यांनीच आणलं गिफ्ट. आणि दुसरा एक ड्रेस आहे, तो घातला नाही मी अजून, तो पण घालणार आहे, तो पण दाखवणारच आहे तुम्हाला. पण म्हटलं चला घालून दाखवणार आहे, तर म्हटलं तुमच्याशी दाखवावा. अजून घडी पण ह्याची मी ओपन नाही केली, आता तुमच्या समोरच करते बघा. हे बघा सुंदर असा ब्लॅक कलर मधून आहे हा. याला सुद्धा खूप छान असे बघा छोटीशी अशी काट आहे, 3-4 भाई आहे याची. सुंदर असा ड्रेस आहे आणि डिझाईन पण बघू शकता तुम्ही. छोटीशी डिझाईन आहे पण इतकी रिच आणि छान दिसते ना, खूप मस्त वाटतोय. मग खूपच मस्त ड्रेस, मला तर खूप जास्त आवडला हा. आणि याची ओढणी तर एकच नंबर आहे, प्रिंटेड ओढणी आहे आणि गोल्ड काट आहे याला. सुंदर असा ड्रेस आहे हा, मला तर खूप जास्त आवडला. मला ओढणी खोलून दाखवते एक मिनिट. बघा खूप सुंदर आहे अशी ओढणी, बघू शकता तुम्ही. घातल्यावर तर खूप एकच नंबर दिसणार आहे. आणि त्याच्यावरती छान अशी प्लाझो पॅन्ट आहे, ब्लॅक कलरचीच आहे ही प्लाझो पॅन्ट. आपण कुठल्याही टॉपवरती घालू शकतो, ब्लॅक कलर आणि व्हाईट कलर कुठल्याही टॉपवरती जाते. त्याच्यामुळे मस्तच, खूप मला जास्त आवडलं हे कॉम्बिनेशन. आणि आहूंची चॉईस बघा किती मस्त आहे. पहिल्यांदाच त्यांनी माझ्यासाठी मला न सांगता बुक केले होते, कवा केले मला काही माहितीच नाही, पण ते बरोबर आले बरं का. 2-3 दिवस आधीच आले, तेव्हा मला कळालं की त्यांनी माझ्यासाठी मला म्हणजे मागवली म्हणून नाही का. त्यांची चॉईसची ह्यावेळेस मला गिफ्ट मिळतात. दरवेळेस मग मीच माझ्या मनाने आणत असते, मला पैसे देतात, तो म्हणतात की तुला जे ड्रेस किंवा साडी जे घ्यायचे ते घेऊन ये. त्याच्यामुळे मग हे असं त्यांनी मला ह्यावेळेस गिफ्ट दिलेलं आहे. तर हे झालं भाऊबीजीचं गिफ्ट आहूंकडून झालं. आणि आता भावाकडून काय गिफ्ट मिळालं, मागच्या वेळेस तुम्हाला मी सांगितलंच होतं जेव्हा आम्ही मूळचंदला गेलो होतो नाही का, तेव्हा मम्मीकडून दिवाळीला माझ्या दिदीला मला कपडे दिलेले आहेत. म्हणजे येलो कलरचा ड्रेस दाखवला होता मी तुम्हाला, तो दिलेला होता. आणि भावाकडून हे छानसं असं वॉच भेटलेली आहे, कुठलीही फास्ट ट्रॅक कंपनीची आहे. खूप सुंदर आहे, तुम्हाला घालून दाखवते बघा. ग्रीन कलरची आहे, खूप मस्त अशी वॉच दिलेली आहे त्यांनी. भाऊ आणि भाऊजी दोघांची चॉईसनी मिळून त्या दोघांनी घेतली होती वाटतं. तर असे एवढे गिफ्ट मला मिळाले. आमकडून 2 ड्रेस मिळाले, मम्मी पप्पांकडून 1 ड्रेस मिळाला, भावाकडून अशी छान वॉच मिळाली. मस्तच मज्जा झाली आमची ह्या वेळेस. एवढे सारे गिफ्ट मिळाले. हे बघा किती सुंदर दिसते घातल्यावरती, हातामध्ये छान दिसते का नाही, एकच नंबर. ग्रीन कलरची नव्हती माझ्याकडं, ती पहिली आहे ती स्मार्ट वॉच पिंक कलरची आहे ना, ती तुम्ही बघितलीच असेल मी घातलेली कधीतरी. पण ह्या कलरची नव्हती माझ्याकडे, ग्रीन कलरची. आणि खूप सुंदर सुद्धा आहे आणि फॅन्सी आहे, नवीन काहीतरी नाही काय. बघा दिसते का तुम्हाला, खूप सुंदर आहे हे बघा. मस्त अशी छान गिफ्ट मिळालेले आहे भरपूर. मला तर खूप जास्त आवडले गिफ्ट झाले. आता तुम्हाला सांगते दिवाळीनंतर परत शॉपिंग का केली, कशासाठी केली ते सांगते तुम्हाला. त्याला सांगूनच टाकते आता. तर 2 तारखेला मी तुम्हाला मागं सांगितलं होतं, 2 तारखेला म्हणजे येणाऱ्या 2 तारखेला नोव्हेंबर 2 तारखेला माझ्या भाऊजाईचं ओटी भरण आहे. त्याच्यामुळे मग साडी माझ्याकडे नव्हती. साड्या भरपूर साड्या आहेत पण साड्या घातलेल्या आहेत आणि मला नवीन साडी पाहिजे होती आणि भाऊजाईला सुद्धा ओटी भरण्यासाठी साडी घ्यायची होती. त्याच्यामुळे मग परत आम्ही मूळचंदला गेलो. आणि मूळचंदला तर गर्दी फारच होते, तुम्ही केव्हा पण जा, 12 महिने आणि कधी पण जा, आठवड्यातले 12 तास कधी पण जा, तिथं कायम गर्दीच राहते. आम्हाला वाटलं दिवाळी झाल्यानंतर गर्दी कमी असेल, पण अजिबात तसं काही नाहीये, भरपूर अशी गर्दी तिथं होती. आणि लाडून तर आम्हाला प्रचंड त्रास दिला. 1 मिनिट तो बसायला जागेवर तयारच नव्हता. सायराजला माझ्या दिदीच्या घरी सोडलं होतं, दोघांना घेऊन जाणं शक्य नव्हतं एवढ्या गर्दीमध्ये. पण म्हटलं चला आता जाऊन यावं, साडी घ्यायचीच होती, कारण मग एकदम अर्जंट घेतलं की ब्लाऊज शिवून ते मला दाखवते आता. पहिले भाऊजाईला घेतलेली दाखवते साडी कशी घेतली ती. सुंदर अशी तिला हिरव्या रंगाची साडी घेतली, काठ सुद्धा खूप सुंदर आहे. मला तरी प्रचंड आवडली. मला पण ह्याच्यातूनच घ्यायची होती, पण हा कलर एकच त्यांच्याकडे होता, पिंक रेड कलर ह्याच्यामधून होते. ह्याच्यातून सगळे कलर गेले होते, कलर ह्याच्यातून नव्हता, फक्त हा एकच कलर होता. आणि हा कलर मला ना माझ्या भाऊजाईला घ्यायचा होता, हिरवा रंग. त्याच्यामुळे मग मी तिलाच घेतली, नाही तर मला पण हा ह्याच्यातूनच घ्यायची होती. तर कशी वाटली ते नक्की सांगा. मस्त गोंडे वगैरे आहे. याची प्राईस सांगणार नाही मी तुम्हाला, कारण ही द्यायची आहे साडी म्हणून. आणि माझी साडी दाखवते तुम्हाला. याची घडी पण मोडू शकत नाही आपण, फक्त असं दाखवू शकते मी तुम्हाला. हे बघा सुंदरशी साडी आहे. आणि बघितली ना तुम्ही, ती भाऊजासाठी घेतलेली आहे. आणि आता माझ्यासाठी कुठली साडी घेतली मी दाखवते तुम्हाला. हे बघा सुंदर अशी, खोलून दाखवते थांबा. हे बघा, हे बघा सुंदर असं ब्लाऊजचं डिझाईन आहे. भाईवरती अशी छान अशी मोर आहेत आणि आरी वर्क मधूनच मला घ्यायचं होतं.
आणि तुम्हाला बॅक साईड पण दाखवते बघा. सुंदर अशी बॅक साईडला सुंदर अशी बॅक साईडची डिझाईन आहे. तर ही अशी आरे वर्क मधूनच घ्यायची होती मला, साऊथ इंडियन पॅटर्न मधूनच घ्यायचं होतं, कारण हे पॅटर्न मी कधीच वापरलेलं नाही आणि खूप आपण बघतो रील्स वगैरे तर इतकं छान छान दिसतात ह्या साड्या ना. तुम्हाला दाखवते खोलून. बघा दिसते का, सुंदर आहे. यांच्या काठा सुद्धा तुम्ही बघू शकता, इतक्या सुंदर काठा आहेत. आणि साडी घेतलेली आहे मी, मला ते खूप जास्त आवडली. याचं कापड वगैरे तर एकच नंबर आहे. हे बघा हा पदर आहे, बघा सुंदर आहे. बघा घातल्यावर सुंदर दिसणार आहे, ही खूप सुंदर दिसणार आहे घातल्यावरती. पहिल्यांदाच पूर्ण गोल्ड मधून घेतलेली आहे, नाहीतर पेशवाई सिल्क वगैरे भरपूर साड्या आहेत, पैठणी सुद्धा भरपूर आहेत, पण ह्या पॅटर्न मधून पहिल्यांदाच घेतली. तर बघू आता घातल्यावर कशी दिसते. ब्लाऊज वगैरे टाकायचं आहे, शिवायला अशी साडी आहे ही. मला तर भरपूर आवडली, भरपूर लांब आहे. साऊथ इंडियन पॅटर्न मधून पहिल्यांदाच घेतली मी आणि हे एक्स्ट्रा दिलेलं आहे साडी कमी जास्तसाठी. हा ठीक आहे. प्राइसचं म्हणाल तर प्राइस दाखवते मी, सांगणार नाही तुम्हाला. हे बघा कितीला आहे, बघा दिसते का तुम्हाला, बघा कितीला आहे ते. एवढ्याला बसलेली आहे साडी. ही सुंदर अशी साडी आहे. तुम्ही मोठीमध्ये घ्या आणि त्यांना म्हटलं ना साऊथ इंडियन दाखवा गोल्ड मधून, दाखवतात ते. आणि पूर्ण गोल्ड नाहीये याच्यामध्ये, थोडंसं ना पिंक शेड आहे, असा फिरता कलर आहे, त्याच्यामुळे घातल्यावरती खूप सुंदर दिसणार आहे. सुंदर काठ वगैरे सगळं ह्या साडीचं खूप सुंदर आहे. मला तर जाम ही साडी आवडली. चला आता आपल्याला काय ब्लाऊज वगैरे शिवायला टाकायचं आहे. सुंदर अशी साडी मस्त. तर कशी वाटली माझी छोटीशी खरेदी आणि दिवाळीचे गिफ्ट, एवढे सारे गिफ्ट मिळालेले कसे वाटले कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. इथंच व्हिडिओ थांबवते. बाय.